मंत्री छगन भुजबल ने धनंजय मुंडे के मंत्रिमंडल में बहाल होने को लेकर अहम बयान दिया। उनका कहना है कि इस फैसले का अधिकार मुख्यमंत्री और अजित पवार पर निर्भर करता है। भुजबल ने कहा कि धनंजय मुंडे पर जो आरोप लगे थे उनमें से कुछ अलग थे, जो विवाद अभी भी बना हुआ है। साथ ही उन्होंने अन्य कई मुद्दों पर भी अपनी प्रतिक्रिया दी। कित्येक वेळा ते आरोप बरोबर असतात, कित्येक वेळा ते आरोप चुकीचे असतात आणि मग त्याच्यावर एकच उपाय असतो, तो म्हणजे कोर्टात जाणं आणि पूर्णपणे त्या आरोपांची छाननी करणं। आता ती छाननी केल्यानंतर असं आढळलं की धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप करण्यात आले त्याच्यात काही तथ्य नाही, तर कोर्टाने त्याप्रमाणे निर्णय दिले। पण धनंजय मुंडेंना सातत्याने एव्हरीबडी सगळ्यांना ते ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे, स्वीकारायला चालतं असं काय नाही। राजकारणामध्ये समाजकारणामध्ये असलेल्या लोकांना काही आमच्याकडून चुका होतात, काही आमच्या सहकाऱ्यांकडून चुका होतात, काय आणि मग ते तो त्रास तर भोगावाच लागतो। पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं धनंजय मुंडे ते आता मुख्यमंत्री आणि विशेषतः अजितदादा ठरवतात। क्लीन चिट मिळाले का त्यांना सगळी? आता या कृषी विभागाच्या चला पुढे घ्या। दुसरं लाडक्या काहीतरी विचारत नका बसू। लाडकी त्यांच्यावर आरोप मूळचे आरोप काय आहेत ते वेगळे आहेत। ते तिथले झालेल्या लढाया, मारामाऱ्या, खून त्याच्यावरच आहे, याच्यावरच होतं का? आता जो काल निकाल आला त्याच्यावर त्याला मग कशाला विचारता? चुकीचे मला उत्तर देणार नाही परत। आणि मी तुम्हाला सांगतो की अशा रीतीने तुम्ही तुमची तक्रार पण करेन की जर वडाची साळ जर पिंपळाला लावले तर काय जिथे ते निर्दोष ठरलं ते ठरलं, तेवढंच सांगितलं। पण त्यांच्यावर ज्यासाठी जे आहे हे गंडांतर आलं त्याच्यातून क्लिअर झाल्यानंतर मग विचार निश्चितपणे होणार। वाद मिटावा, ठीक आहे ना, असं नाही की वाद मिटलाच पाहिजे। असं आहे की माझ्या मते थोडी चूक छावाच्या काही लोकांकडून झालेली आहे आणि मोठी चूक या लोकांकडून, त्या लोकांकडून पण झालेली आहे। एक तर मी स्वतः ते पाहिलं की त्याने जे पत्ते त्यांच्यासमोर टाकले। आता कुठल्याही अध्यक्षांच्या समोर अशा रीतीने पत्ते वगैरे टाकणं, त्या अध्यक्ष काय रमी काही खेळत नव्हते, त्यांच्यासमोर हे टाकणं हे गैर होतं। आणि एवढंच नाही, मी आनंद परांजपे म्हणून आमचे दुसरे चांगले ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, ते तिकडे होते। त्यांना विचार नक्की काय झालं, त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की ही मंडळी आम्हाला खरं खोटं माहीत नाही, अजितदादांना त्यातलं शिवाय ते तिथून चालली होती काय, आणि ते आमच्या कार्यकर्त्यांनी ऐकल्यानंतर मग हा तो सगळा पुढचा प्रकार झाला। पण तसं जरी झालं तरी क्रोध जो आहे हा आपल्याला कंट्रोल करता आला पाहिजे। विचारता येतं सभ्य भाषेमध्ये असं काय तुम्ही म्हटलं, पण ठीक आहे, अजितदादा ते भेटतात, त्यांना चांगली गोष्ट आहे। मला असं वाटत नाही, मला वाटतं त्याच्यावर अजितदादा यांनी स्पष्ट उत्तर दिलेलं आहे की ते काय होतं। मी थोडंसं वाचलं ते कॉन्ट्रॅक्टरचं सब कॉन्ट्रॅक्टर होतं, अमुक होतं तमुक होतं, ते आता स्वतः आणि अजितदादा त्याच्यामध्ये लक्ष सुद्धा घालतात।